ट्रीटमेंटचं हे बघा, गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणून आपण विश्वास करतो का नाही, गव्हर्नमेंटचं आहे तर लक्ष दिलं जाणार सगळं काय. आणि आमच्या सारख्या गोरगरीब लोकांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कुठलाही पर्याय नाहीये. कारण की प्रायव्हेटमध्ये गेलो तर लाखो रुपये खर्च करावे लागतात. तर लाखो रुपये आम्ही खर्च करू शकत नाही म्हणून आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जातो. आणि जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिकडे पण काय कॉन्ट्रॅक्ट पद्धती चालू आहे, काय काय चालू आहे, त्याच्याशी आम पब्लिकला काय घेणं देणं नाहीये. फक्त ट्रीटमेंटशी घेणं देणं आहे. तर आता ट्रीटमेंटशी घेणं देणं आहे. तर आता हे कॉन्ट्रॅक्टवाले पण बघा, सकाळी 9 वाजल्यापासून ब्लड घेतलेला आहे, आता 5 वाजून गेलेले आहे, आतापर्यंत टेस्टिंगला पाठवलेलं नाहीये. कुठली पण परस्पर नर्स येते, ब्लड काढते आणि परस्पर कोणी पण काय पण बोलतो आणि हा वेळ झाला की हा फेकून देतात. म्हणजे असं किती वेळा पेशंटचं ब्लड काढलं जाणार आणि फेकलं जाणार. आणि तिकडचे जे अधिकारी आहेत त्यांना पण जर सांगितलं तर तेही लक्ष देत नाही. म्हणजे आम पब्लिक किती वेळा सहन करणार. आम पब्लिक घाबरते, कारण की आता कोणाचा दबाव येणार, काय येणार, कोण कशी धमकी देणार, काय देणार, त्या भीतीने आम पब्लिक बोलत नाही. पण सर, माझं सगळ्यांशी हे म्हणणं आहे का आम पब्लिकवर अन्याय केलं नाही गेलं पाहिजे आणि आम पब्लिकला मदत केली पाहिजे. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलच एक आधार आहे जे आम पब्लिकला मदत करू शकतं. आमच्यासारख्या गोरगरिबांना तिथेच ट्रीटमेंट घेतली पाहिजे, प्रायव्हेटला रेफर न करता. तुमचा मुलगा कधीपासून ऍडमिट आहे आणि त्याला काय झालेलं आहे? काल 3 वाजल्यापासून त्याला हॉस्पिटलला मी घेऊन गेली. त्याला संध्याकाळी 5च्या नंतर ऍडमिट करण्यात आलेलं आहे. तर त्याला खूप ताप आला होता म्हणून मी त्याला घेऊन गेली. तर माझ्याऐवजी अजून पण काय असतात ना, ते डायरेक्ट मग दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर करतात. तर सर, रेफर करण्याचं काय, आपल्या डोंबिवलीमध्ये एक तरी हॉस्पिटल अशी पाहिजे ना जेणेकरून सगळे ट्रीटमेंट तिकडे झाले पाहिजे. रेफर 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 फक्त सगळ्या गोष्टींमध्ये रेफर करणं पण योग्य वाटत नाही ना. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.